नमस्कार बघा सर्वांना. प्रथमतः 15 ऑगस्टच्याच म्हणजे फ्रीडम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यामध्ये प्रत्येक भारतीय जवानांची ही भूमिका हे महत्त्वाची आहे. आणि यामध्ये जे शहीद झालेत त्या थोर पुरुषांना सुद्धा विनम्र अभिवादन. स्वातंत्र्य मित्रांनो अशीच मिळालेलं नाही. आपण जो श्वास घेतोय तो श्वास सुद्धा आपण कोणाचा उपकाराचा घेतोय आणि ते श्वास घेण्यासाठी आपले जवान सीमेवरती आपलं रक्त सांडतात. त्या सर्व जवानांना विनम्र अभिवादन. बघा, आजच्या दिवसानिमित्त आपण आज एक धमाकेदार अशी बातमी आणलेली आहे. ती बातमी असणार आहे पोलीस भरतीविषयीची. आता 18,000ची भरती ही संपत आली आहे. फक्त मुंबई शहर यांची भरती प्रक्रिया पूर्णपणे बाकी आहे. म्हणजे ग्राउंड चालू आहे. अजून लेखी परीक्षा वेळ आहे. ज्यावेळेस ग्राउंड प्रक्रिया सर्व पूर्ण होईल त्यानंतर लेखी परीक्षा हे एका दिवशी होईल. त्यानंतर जी बाकीची पुढली जे रणनीती आहे भरतीची ते पण क्लिअर होऊन जाईल. आणि ज्यावेळेस बघा आता ही जी भरती होऊ घातली होती ती भरती प्रक्रिया 80% क्लिअर झालेली आहे. आणि यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून मेडिकल करून मुलं ट्रेनिंगला पाठवणार आहेत. आणि ज्यावेळेस मुंबई शहरची भरती प्रक्रिया ही पूर्ण होईल त्यानंतर लागलीच विधानसभेच्या अगोदर 9,000 पदांची पोलीस भरती होणार आहे. आता या विषयावरती बघा 13 ऑगस्टला माझ्या अंदाजे बैठक होती. त्यामध्ये या विषयावरती विचार झाला आणि ते विचार होऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला. तो निर्णय कसा होता की ही जी भरती प्रक्रिया झाल्यानंतर लागलीच म्हणजे बघा ऑक्टोबरला आचारसंहिता आहे त्याच्या अगोदर ही भरती प्रक्रियेची नोटिफिकेशन म्हणजे जाहिरात येऊन जाईल. आता सर्वांना वाटेल की हे भरती कसं काय एवढी पॉसिबल आहे शक्य कसं काय आहे. पण तुम्ही गोष्ट समजून घ्या. बघा मागच्या वर्षी एक GR निघाला होता. त्यामध्ये नवप्रविष्ट जे रिक्रूट आहे त्या रिक्रूटसाठी ही भरती प्रक्रिया जास्त मोठ्या असल्यामुळं रिक्रूटला ट्रेनिंग सेंटर हे कमी होत होते. त्यामुळं ट्रेनिंग सेंटरची जे संख्या होती ती वाढवण्यात आली आहे, क्षमता वाढवण्यात आली. त्यामुळं ही भरती आहे ही भरती 100 नाही 101% ही भरती ऑक्टोबरच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस मुंबई भरतीची जी पूर्ण क्लिअर होऊन जाईल भरती त्यानंतर ही भरती पडणार आहे. एकूणच बघा त्या ठिकाणी जे 2024ला जे रिक्त पद होते त्या रिक्त पदावरती ही भरती असणार आहे. आणि त्यामध्ये मुंबई रिक्त 5,000 पोलीस शिपायांची भरती आहे. 1208 प्लस SRPF ची भरती होऊ शकते. त्यामध्ये अजून एक नवीन गट आला वरणगाव जळगावचा. त्याच्या अजून 1300 जागा म्हणजे आड होतील 600 जागा सॉरी शिपायांच्या. त्यानंतर चालकाच्या जागा आहेत 1082 ते 1094 अशी एकूणच भरती आहे 7,300 पदांची. आणि आता हे फक्त रिक्त जागा आहे 2024च्या. यामध्ये तर त्यांनी अजून एक नवीन रूल काढला की आता आपण काम करू 2025 पर्यंत रिक्त पद घेऊया भरून तर अजून ही भरती प्रक्रिया हे वाढू शकते. किंवा जर ह्याच पदामध्ये जर नवीन पद जर समाविष्ट केले तर अजून यामध्ये सुद्धा पदाची भर पडून ही भरती सुद्धा 12,000 प्लस जाऊ शकते. आता विषय कुठला येतो की या भरती प्रक्रियेला वयवाढ मिळणार आहे का हा एक प्रश्न होता. कोरोनामध्ये ज्या मुलांचं वय संपलंय त्या मुलांना एक संधी नक्कीच भेटणार यावरती पाठीमागे पण मुख्यमंत्री बोललेले आहेत, गृहमंत्री बोललेले आहेत. असा GR सुद्धा निघाला होता. त्यामुळे त्या मुलांना यावेळेस नक्कीच चान्स मिळणार आहे. पण एक आता बिग अलर्ट आहे, एक वॉर्निंग आहे तुम्हाला. ती वॉर्निंग म्हणजे काय, पोलीस भरती करणारे मुलं स्टेरॉइडच्या विळख्यामध्ये येत आहेत. त्यांना स्टेरॉइडची सवय लागत आहे. हा एक धक्कादायक खुलासा आलेला आहे. तो खुलासा काय की मुलं ग्राउंड पहिले करत नाहीत. ज्या वेळेस काळ शांत असो अशा वेळेस मुलं कुठलीच तयारी करत नाहीत. आणि ज्या वेळेस भरती प्रक्रियेचं नोटिफिकेशन येतं त्यावेळेस मुलं ही भरतीची तयारी करतात आणि त्यावेळेस त्यांचं ग्राउंड रिकवर होत नाही, स्टॅमिना वाढत नाही. त्यामुळे ते मुलं काय करतात स्टेरॉइड सारखा
घातक जे विष आहे ते ह्याचा सहारा घेतात. त्यामुळं भरती प्रक्रिया करणाऱ्या मुलामध्ये स्टेरॉइडचं क्रेज वाढलेला आहे. त्यामुळं प्लीज अशा काही गोष्टी करू नका. तुमचा फोकस हा भरतीकडे ठेवा आणि चांगला फोकस ठेवूनच तुम्ही काम करा. तुम्हाला नक्कीच त्यामध्ये यश येईल. पण असे वाईट धंदे करून तुमचं तर त्यावर नुकसान होईलच, तुमच्या या ठिकाणी शरीराचं पण नुकसान होणार आहे. तुम्ही ही गोष्ट ह्यामध्ये ठेवा. आणि मित्रांनो, जे काय बाकीच्या गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी यामध्ये क्लिअर होऊन जातील. रिक्त पद जर ऍड झाले तर भरती प्रक्रिया ही मोठी होऊ शकते, आणि नाही ऍड झाले तर 7,000 रुपयाची भरती होऊन जाईल. हा व्हिडिओ याच्यात शेअर करा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा आणि आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करून घ्या. त्यावरती आपण पूर्णपणे GR वगैरे माहिती टाकत असतो.